चला पावसाचं थोडंसं वातावरण पाहायला मिळतंय. मॅचला लगेच सुरुवात करा. येस 12वा खेळाडू येस आता आहे. नंतर मग पॅनलाइज तुम्हाला मागील मॅच मध्ये पॅनलिटी मिळाली आहे. त्यामुळे प्रत्येक 12वा खेळाडू आहे की नाही हे तुम्ही प्रत्येक टीम चेक करा, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. येस डॉक्टर झेंडे सर, आपल्याला विनंती असेल आपला प्लेअर ऑफ द मॅच, आपल्याला शुभ असते प्लेअर ऑफ द मॅचचा किताब द्या. प्लेअर ऑफ द मॅच स्वप्नील. मॅन ऑफ द मॅच डॉक्टर झेंडे यांच्या शुभ हस्ते मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा किताब तर दिला जातोय स्वप्नील शेळकेला. आणि ही ट्रॉफी डॉक्टर झेंडे यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. कुठेही जाऊ नका, पाहत राहा येवती प्रीमियर लीग. थोडंसं ढगाळ असं वातावरण, चुरशीची मॅच आहे. दोन्ही संघांना ही मॅच इम्पॉर्टंट आहे. एका बाजूला आपण जर पाहायला गेलं तर हायड्रोटेक वॉरियर्स, तर दुसऱ्या बाजूला जय महाराष्ट्र येवती. या दोन संघांमधली ही लढत. एका बाजूला आपण जर पाहायला गेलं तर दीपकदादा लोखंडे, प्रदीपदादा लोखंडे यांच्या मालकीचा संघ आयकॉन खेळाडू महेश नारकर, आणि दुसऱ्या बाजूला जय महाराष्ट्र येवती संग्राम भैया शेवाळे PI आणि विक्रमदादा शेवाळे आयकॉन खेळाडू मारुती चोरगे. या टीम मध्ये मात्र पाहायला मिळतोय एका बाजूला महेश नारकर तर दुसऱ्या बाजूला आदर्श सूर्यवंशी. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक आदित्य, पॉवर प्लेचं पहिलं षटक. मॅचला लगेच चालू करा कारण थोडंसं ढगाळ वातावरण झालंय. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन, गेम ऑन. पहिला बॉल आदित्यचा महेश नारकर यांच्यासाठी. पहिलाच बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून उडवलाय. अलॉंग द कार्पेट पद्धतीने राजू बॉल पर्यंत अगदी वेगाने येतोय. फेकी केली जाईल. एकच धाव सिंगलने खातं अकाउंट. श्री गणेश होतं टीम हायड्रोटेक वॉरियर्स संघ. महेश नारकर आणि आदर्श आणि आदित्य बॉलिंग. महेश नारकर सिंगल काढून 1 रन. आदित्य नाही तो शेळके. ओहो, इथे अगदी पॉइंटला ढकललाय अप्पर कट, परंतु चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये. आदिकर म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये तुला तो समजेल. आदिकर त्याचं नाव आदिकर सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर धाव संख्येमध्ये भर. पुढचा बॉल आदर्शसाठी. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. ऑस्ट्रेलियन स्टाईल पद्धतीने घेतलाय कॅच. आदर्शचा खेळ संपतोय. बॅक टू दी पॅव्हिलियन. पहिला धक्का हायड्रोटेक वॉरियर्स संघाला. आदर्श बॅक टू दी डगआउट. इनट नंबर 3 मध्ये दाखल होत असताना मात्र संदीपला पाहतोय. आदित्यने विकेट मिळवली आहे. पहिली विकेट आपल्या नावावरती केली. 3 धावा खर्च करत असताना लॉस ऑफ दी 1 विकेट टीम ऑफ हायड्रोटेक वॉरियर्स. पुढचा बॉल
गोला टाकलाय. यॉर्करचा प्रयत्न. परफेक्ट मिडल ऑफ द पॅट. यॉर्कर. फलंदाज बाद. क्लीन बोल्ड. दोन धावा येत असताना टीमची धावसंख्या 5. या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचले आदित्यचा पुढचा बॉल. खराब दिशा, खराब लाईन, दिशेपासून भरकटतोय. ऑफस्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होतोय. टप्पा थोडासा चुकतोय. ढगाळ वातावरण झालंय. वारं देखील तेवढं सुटलंय. वारं सुटलंय ते आपलंच आहे. येवती प्रीमियर लीगचं हे वारं प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये घुमतंय. अगदी जबरदस्त स्ट्रोक, परंतु जास्त काही मिळणार नाहीये. तिथे एकच धाव, सिंगल येईल. पुढचा बॉल आदित्यचा. मिलिंदसाठी. हो, जबरदस्त स्ट्रोक. मिड विकेटला उडवला. क्षेत्ररक्षक आहे. बॉल पर्यंत पोहोचत अगदी वेगाने येत आहेत. दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. तिथे आपण जर पाहायला गेलं तर पहिला षटक समाप्त झाले आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 8. या धावसंख्येवरती लॉस ऑफ द 2 विकेट. आणि संपूर्ण विहंगम दृश्य ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून, प्रणयच्या माध्यमातून दाखवलं जातं. पूर्ण हे ढगाळ वातावरण आणि आजूबाजूचा परिसर, डोंगर वस्तीमध्ये हे वसलेलं गाव, संपूर्ण हे क्रीडांगण आपल्या कॅमेरामध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न प्रणयच्या माध्यमातून. खूप चांगली कॅमेऱ्याची भूमिका आज मात्र बजावत असताना तेजस म्हात्रे, प्रणय म्हात्रे, त्याचबरोबर दुर्वेश आणि आदू देखील आहे. त्याने देखील खूप चांगलं. आणि ओमसाईचे सर्व अर्थातच अक्षय शेठ मात्रे 81-82. वेदू खूप चांगला कॅमेरा वर्क. मारुती आलाय. पहिल्याच बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न. आदित्य बॉलच्या खाली कुठलीही चुकी करणार नाहीये. मिलिंदला फसवलंय. मिलिंदला जावं लागेल माघारी. खूप चांगला झेल. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका खेळायचा होता. एलिव्हेशन तेवढं प्राप्त झालं नाहीये आणि लॉंग ऑनला चांगला झेल तिथे आदित्यने पकडलाय. मध्ये शेखर आलाय. शेखर आलाय. पुढचा बॉल शेखर साठी पुन्हा एकदा. ओहो, दुसरी विकेटचं पतन. आल्या पावली जावं लागेल माघारी. तू चल मैं आया.
गमावल्यात. ₹100 पारितोषिक हॅट्रिक साठी मारुती चोरगे यांना कौस्तुभ चोरगे यांच्याकडनं हॅट्रिक साठी ₹100 पारितोषिक मारुती चोरगे यांना. आणि मैदानाच्या आतमध्ये कृष्णा सातपुतेचे डाय हार्ट फॅन मैदानाच्या आतमध्ये येत असताना कृष्णा सातपुतेचे डाय हार्ट फॅन अर्थातच बाबू मैदानाच्या आतमध्ये. बाबूचं नाव काय? कृष्णाच बोलतात ना. सागर शेळके बाबू हॅट्रिकच्या उंबरट्यावर. हॅट्रिक होईल का या मॅचची? हॅट्रिकचा बॉल होता, बॅटला ब्रश झालाय, पंचांकडे अपील केले. अपील मध्ये उत्साह, परंतु अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला. वैभव खोत अगदी तटस्थ पंच आहेत. आणि बघा बाबू यांची उभी राहण्याची पद्धत अगदी सेम टू सेम कृष्णा सातपुते जसे उभे राहतात तसा पद्धतीची अगदी कॉपी कॅट. टोपी, चष्मा, बॅट पकडण्याची पद्धत, फक्त शॉट मारणं गरजेचं आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. चर्चा करतायत डोक्यामध्ये काय सुरू आहे, मला कशा पद्धतीने खेळायचं आहे, कशा पद्धतीने फटका खेचायचा आहे. बबलू यांनी जर षटकार मारला तर ₹100 पारितोषिक सचिन जाधव यांच्याकडनं. डीडी यांच्याकडनं ₹500 पारितोषिक षटकार जर ठोकला तर. ओहो, टप्पा पडल्यानंतर बॉल रिलीज होतोय, काटा बदलतोय, मार्ग बदलतोय. कृष्णा सातपुते यांना भरपूर फॉलो केलाय, परंतु बॅट मधून काही षटकार येत नाहीयेत. अक्रॉस द बॅट खेळण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय. ओहो, पुन्हा एकदा नाही. निलेश देखील मुद्दामून त्याला आउट करत नाही, त्याला माहिती आहे. आणि पुन्हा एकदा दुसरी मेडन ओव्हर, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मारुती चोरगे यांच्यासाठी. 2 विकेट, दुसरी मेडन ओव्हर आजच्या दिवसामध्ये मारुती चोरगे यांनी आपल्या नावावरती केले. फिरकीचा जादूगार, मॅन फ्रॉम शेळकेवाडी मारुती चोरगे या मॅच मध्ये दुसरी बघू शकतात. पहिल्या 2 बॉल वरती 2 विकेट आल्या, त्यानंतर मात्र अगदी फलंदाजाला जकडून आकडून ठेवलं आणि मॅडन ओव्हर आपल्या नावावरती दुसरी. स्ट्राइक एंडला महेश नारकर, नॉन स्ट्राइक एंडला अजून उभ्यात. स्ट्राइक त्यांना आता मिळाली आहे. महेश नारकर जोपर्यंत आहेत तोपर्यंत मोठे फटके येऊ शकतात, एक चांगला फायटिंग स्कोर उभा करू शकतात. आयकॉन खेळाडू आहेत आपल्या टीमचे, परंतु आपण जर पाहायला गेलं तर अथर्व आलाय, अगदी कमी वयाचा खेळाडू, चांगलं प्रभावित केलंय या अथर्वने मागील मॅच मध्ये. बॅकफुटला गेले, ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, स्ट्राइक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न होतोय. त्यांना माहिती आहे विकेट देखील महत्वाची आहे. यानंतरची मॅच आपण जर पाहायला गेली तर सरकार 11 येवती आणि त्यांच्या विरोधात शिवशंभो स्पोर्ट्स काजरवाडी. ड्राइव्ह केलाय अलॉंग द कार्पेट, स्ट्राइक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न होतोय. अथर्वचा पुढचा बॉल, हो, टप्पा पडल्यानंतर राईज होतोय, आतमध्ये वळणारा हा बॉल, चांगला बॉल हाताळतोय अथर्व. आतापर्यंत 3 डॉट बॉल आलेत. अथर्व देखील मेडन ओव्हर घेईल का? कारण आज जर पाहायला गेलं तर मारुती चोरगे यांच्या तालमीमध्ये हे यंग खेळाडू घडत असताना पाहायला मिळत आहेत. हो, आणखीन एक चांगला बॉल, जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त, जकडून आकडून ठेवलंय. आणखीन एक डॉट बॉल, सलगचा 4था आलाय. 8-4 अशी परिस्थिती हायड्रोटेक वॉरियर संघाची.
ऑन साइडला वळवलाय अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक वेगाने येतात, बॉल पर्यंत फेकी केली जाईल. आता पुन्हा एकदा बबलू आला स्ट्राइक एंडला. षटकार ठोकला तर 600 रुपयाचं पारितोषिक आहे. बबलू बघा आता त्याची किंमत 6000 झाली आहे, म्हणजे एक बॉल 6000चा झालाय. ओहो, बॅट आधीच फिरते बबलू. बॅटचा स्विंग तुमचा आधीच फिरतोय. आलाय तो डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. आणि इथे आपण जर पाहायला गेलं तर 3 षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या 9-4. 3 षटक समाप्त, 9 धावा. धाव फलकावरती गोलंदाजी स्ट्राइक वरती पुन्हा एकदा मारुती चोरगे येतात. खूप चांगली रणनीती आखली आहे. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल. महेश नारकर अजूनही जर आपण पाहायला गेलं तर या षटकामध्ये कुठेतरी धावा जमवण्याचं काम करतील. 3 षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या 9-4. हायड्रोटेक वॉरियर्स संघाची धावसंख्या आपण बघतोय. जबरदस्त स्ट्रोक. हवेच्या लाट्यावरती स्वार होत महेश नारकर यांच्या बॅट मधून राज करणारा हा षटकार. षटकार आलाय. 15 धावा दाफलकावरती. पहिल्याच बॉलवरती स्वागत केले षटकाराने. आओ स्वॅग से करेंगे. षटकाराने स्वागत. सगळ्यांच्या दिल्या फक्त सुजेची राहिले. नाही तर उद्या घेऊन जाणार. उद्या द्यायचे बोले. उद्या द्यायचे त्याला. देऊ का तुमच्याकडे? थांबा, ओव्हर होते देऊया आपण. ओव्हर होते सर. ओव्हर होते देतो. ओव्हर होते देतो. हो, इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. रन इथे रन घेतली गेली आहे. तिथे 2 धावा घेण्यामध्ये नक्कीच यश येतंय. रन देखील कंप्लीट झाल्यात. कॅच तिथे ड्रॉप झाली. हलक्या हाताने बोटाला चटका मिळाला. हवा भरपूर सुटली. वातावरणामध्ये थोडासा बदल. संध्याकाळच्या सत्रामध्ये ही मॅचेस आपण बघतोय. मारुती यांचा पुढचा बॉल महेश नारकर यांच्यासाठी. आयकॉन वर्सेस आयकॉन. ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न. 30 सर्कलच्या आतमध्ये डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन. कोणतीही धाव नाहीये. बबलू यांना स्ट्राइक भेटणं महत्वाचं आहे, कारण त्यांच्या मनामध्ये हेच चालू असेल की मी कधी येतोय स्ट्राइकवर आणि षटकार मारतोय. कॅश प्राइस लागली आहे, कारण एक बॉल 6000चा आहे. तो षटकार 6000चा आहे. अगदी ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील अगदी जलद गतीने कंप्लीट झाली आहे. 2 धावा इथे. 2 धावा आहेत. 19 रन धावफलकावरती सजल्या जात आहेत. 19 माफ कर. 5 बॉलचा खेळ झालाय. अंतिमचा बॉल आहे. 19 धावा. 3.5चा खेळ झालाय. अंतिमचा बॉल. शेवटचा बॉल आलाय तो तिथे डॉट बॉल. ओहो, इथे बाईच्या स्वरूपात मात्र ही धाव धावफलकावरती जरूर ऍड होईल. चार षटक समाप्त. टीमची धावसंख्या 20. लॉस ऑफ द 4 विकेट. अगदी वातावरणामध्ये थोडासा बदल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. आणि अगदी डोंगर खोऱ्यामध्ये वसलेलं येवती पंचक्रोशी विभागातलं हे YPL येवती प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य पर्व. भरपूर मेहनत राहिले. अंतिमचं षटक नाना.
प्रफुल्ल आलाय समोरच्या दिशेने फटका सजवलाय अगदी आदित्य खूप चांगला स्टॉप तिथे केलाय दुसरा धाब्याचा प्रयत्न होतोय रनआउटची संधी आहे इथे वेगाने धाव कंप्लीट होते तिसऱ्या धाब्यासाठी मात्र बबलू जातात परंतु जावं लागेल माघारी दोनच धाव नक्कीच तिसऱ्या धाव घेण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय नाव आहे बबलू चंगळा बोले कू हो आणखीन एक चांगला बॉल टॉट बॉल टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय काटा बदलतोय मार्ग बदलतोय जबरदस्त स्ट्रोक समोरच्या दिशेने फटका सजवलाय क्षेत्ररक्षक आहे ओ माय गॉड कॅच ड्रॉप दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय इथे महेश नारकर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता दोन धावा बघा पुन्हा एकदा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होतोय स्ट्राईक काय मिळत नाहीये दोन धावा 24 अजूनही 3 बॉल शिल्लक अंतिमचं षटक फुल टॉस बॉल इनफिल्डच्या वरून उडवलाय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत बॉल पर्यंत दोन धाबा येतात असताना मात्र पाहायला मिळतात 26 धाबा धावफलकावरती 26 दोन बॉल शिल्लक आहेत नाना यांचा पुढचा बॉल ऑन साइडला वळवलाय क्षेत्ररक्षक आहे इथे एकच धाव दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का जागा तर सोडली आहे परंतु अगदी फेकी थोडीशी लेट पाहायला मिळाली दोन धाबा बघा थोडेसे नाराज आहेत परंतु पार्टनरशिप चांगली बिल्डअप केली आहे चांगली पार्टनरशिप चांगली साथ महेश यांना बबलूची पाहायला मिळाली लॉफ करण्याचा प्रयत्न बॉल ऑफ बॅकड्राइव्ह पाहायला मिळाला एक धाव कंप्लीट दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे होईल का दुसऱ्या धाब्यासाठी मात्र जागा सोडली परंतु आता रनआउट सुरुवात महेश यांना जावं लागेल माघारी पहिला डाव इथे समाप्त झालाय इनिंगची समाप्ती झाली जिथे आपण पाहायला गेलं तर या मॅच मध्ये लक्ष असेल 30 धावांचं 29 झाल्यात 30 धावा 30 चेंडू 30 धावांची गरज मॅचची सुजितची मॅन ऑफ द मॅच राहिली होती गौरवला मात्र आपण देऊया ती सुजितचा भाऊ आहे येस सागर दादा टॉस घेऊया नेक्स्ट मॅचचा आवाज नाही येत आहे नेक्स्ट मॅच सरकार इलाका होती आणि शिवशंभर स्पोर्ट्स काजारवाडी नेक्स्ट मॅचचा टॉस घेऊया चला टॉस साठी यायचं आहे सरकार 11 आणि शिवशंभो स्पोर्ट्स काजारवाडी चला अंकुश दादा मॅन ऑफ द मॅच द्या अंकुश शुभ हस्ते मात्र टॉस
चला मी विनंती करेन डीजे 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 आवाज 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 एका बाजूला शिवशंभो स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात सरकार 11 या बरं दादा या नेक्स्ट मॅचचा टॉस आपण घेऊयात चला कॉल कोण देईल चला सरकार 11 चा कॉल असेल छापा आणि काटा अंकुश साहेबांच्या शुभ असते टॉस काटाचा कॉल दिलाय आलाय तो काटा टॉस जिंकलाय सरकार संघाने निर्णय काय असेल फिल्डिंग करण्याचा निर्णय आतापर्यंत तुम्ही किती मॅचेस जिंकले आणि किती मॅचेस लॉस आहेत 2 मॅच जिंकले 1 मॅच लॉस आहे फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय जिथे आपण पाहायला गेलं तर मागील मॅच थोड्याशा फरकाने तुम्ही हरला होतात या मॅच मध्ये काही वेगळी स्ट्रॅटेजी आहे किंवा काही प्लॅनिंग केलंय किंवा काही चेंजेस आहेत चेंजेस काहीच नाही प्लॅनिंग आहे तीच आहे संघ मालकांविषयी काय सांगाल संघ मालकांविषयी काय सांगाल कारण ज्या पद्धतीने अमोल सरकार असतील तुमचे संघ मालक आहेत संघ मालक खुश आहेत का प्रत्येक खेळाडूंवरती कारण ज्या पद्धतीची तुम्ही ज्यावेळी समजलं की ही आपल्याकडे टीम आली आहे आणि त्या पद्धतीने तुमची प्लॅनिंग चालू होती आणि ज्या पद्धतीने मात्र तुमचा खेळ राहिलाय काय सांगाल संघ मालकांविषयी संघ मालक तर खुश आहे संघ मालक कायमच खुश आहेत टॉस तुझ्या बाजूने राहिलेला नाहीये बॅटिंग करायची आहे काय सांगशील सचिनची टीम चांगली खेळली आतापर्यंत बघा आमचा पण डोअर डाय मॅच आहे 2 हारलोय 1 जिंकलोय लास्ट मॅच आहे चांगला शेवट करायचा नंतर नशिबाचा खेळ थँक्यू सो मच टॉस इथे जिंकलाय मी मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती आसन सोडतोय टॉस जिंकलाय सरकार 11 संघाने आणि टॉस जिंकत असताना घेतलाय तो निर्णय बॉलिंग करण्याचा आमंत्रित केलाय शिवशंभो स्पोर्ट्स संघाला बॅटिंग साठी राहिलेल्या मॅचची कहाणी जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये चला फक्त 2 मॅचेस राहिलेत यानंतर फक्त 2 मॅचेस राहिलेत त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्या आणि थोडंसं ढगाळ वातावरण देखील झालंय डीजे थोडासा आवाज द्या आदित्यसाठी ऑन साइडला वळवलाय अलोंग द कार्पेट एके सेपरेट मधून बोलली जशी निघावी तसा बॉल जाईल डिशुम 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 बॉल सीमा पार चौका शोधून काढली आहे रिकाम्या जागा भरा
चौकार ठोकलाय. स्विस हिट उलटा फुलटा, परंतु एकच धाव, सिंगल येईल. एकच धाव मात्र प्राप्त होईल. टीमची धावसंख्या 1 11 धावा. 11 धावा लक्ष आहे 30 धावांचं. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. आमचा मुख्य व्यासपीठ दाखवला जातोय. सर्व ही मान्यवर मंडळी तेजसच्या माध्यमातून खूप चांगलं कॅमेरा वर्क, हा संपूर्ण व्यासपीठ डीडी सर, अंकुश सर, सचिन दादा, हे सर्व मान्यवर मंडळी आमच्या टीव्ही स्क्रीनवरती दाखवले जातात. आमचा कॉम्बॉक्स आणि वेदूला देखील दाखवलं जात आहे. खूप चांगला कॅमेरा वर्क वेदूच्या माध्यमातून. येस आमचा संपूर्ण कॉम्बॉक्स. थँक्यू तेजा. जाऊया मॅचच्या दिशेने. पुढचा बॉल शफल झाला. पुन्हा एकदा मिड ऑन तैनात आहे तिथे. आता कुठलीही चुकी होत नाहीये. चांगला बॉल कमबॅक करून दिलाय. आलाय तो डॉट बॉल. हो चांगला बॉल. अगदी सन्मान दिलाय, डिफेंड केलाय. चांगला डिफेंड. अगदी डगआउट मधून प्रोत्साहन दिलं जात आहे. जय महाराष्ट्र 11 युवती संघाकडनं. त्यांना देखील माहित आहे ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे. चांगली मॅच तिथे पाहताना मिळाली. दोन तुल्यबळ संघातली लढत. इनफिल्डच्या वरून उडवलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये बॉल चाललाय. एक टप्पा घेत बॉल सीमा पार. मिळतील धाबा 4. YPL चौकार. टीमची धावसंख्या 15. 15 धावांची अजूनही गरज. येणारे 24 बॉल, 15 धावांची गरज. 24 चेंडू मध्ये 15 करायचे आहेत. मारुती स्ट्रायकर एंडवरती 15 धावा, वैयक्तिक 15 धावा आदित्यच्या पायाला मिळतात. 6 बॉल त्याने फेस केलेत. गोलंदाज स्ट्राईकवरती नवीन गोलंदाज. व्हाईट बॉल. हायड्रोटेक अंपायर. हायड्रोटेक टीमचा 12वा खेळाडू नाहीये. गोलंदाज कोण आहे? येस अंपायर. 2 रनची पेनल्टी. हुक करण्याचा प्रयत्न. बॉलरचं नाव तरी सांगा. मग आता पेनल्टी दिली नाव. संदीप आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. बाईच्या स्वरूपात सॉरी डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. पहिल्या बॉलला मग हे आली ना. हेलिकॉप्टर उडवलाय. लँड होईल. बॉल सीमा पार. मिड विकेट.
जबरदस्त स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये तिथे एकच धाव मात्र मिळेल. आता फक्त 5 धावांची गरज आहे, कारण पॅनल्टीच्या 2 धावा होत्या. बघा तिथे छोटासा लहान मुलगा आहे, बघा बॉल लागू शकतो. पाच धावांची गरज आहे. 23 मायनस केल्यात की तेवीस झाला. 23 आता 30 पाहिजे होता. 30 बॉल 30 पाहिजे होत्या. बघा स्कोरिंग बरोबर आहे, आमचा स्कोरर खूप चांगला आहे. 24 झाल्यात. 24 24 झाल्यात. फटका इथे फसलाय, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. 3 धावांची फक्त 3 धावांची गरज. चला सरकार 11 आणि स्पोर्ट्स तयार राहायचंय. ओव्हरची होते समाप्ती. आता 18 चेंडू 3 ची गरज. 18 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. सरकार 11 आणि फक्त 2 मॅच राहिल्यात, थोडस गती द्यायचे. इनफिल्डच्या वरून उडवलाय पॉइंटला. बॉल जाईल सीमा पार आणि मॅच फिनिश केली आहे त्याने. मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच